परंतु दुर्भाग्याने गंगाधररावांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर झाल्यानंतर त्यांची तब्येत बिघडायला लागली। हळू लक्षात आलं की आता गंगाधरराव राजकारणात तर सक्रिय राहू शकत नाही, पण त्यांचा एकंदरीत त्यांच्याकडे बघताना असं लक्षात आलं की आता फार काळ ते क्रियाशील देखील राहू शकणार नाही। आणि म्हणून एक दिवस नागपूरला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना छोटूभैया दाकरस संघटनेचं काम बघत होते आणि आम्ही सगळ्यांनी त्यांनी विचार केला की गंगाधररावांच्या ऐवजी आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, तेव्हा ज्या श्रद्धानंद पेठ वॉर्डातून गंगाधरराव नगरसेवक आहेत त्या पदाकरता आपण देवेंद्रला उभं करायचा निर्णय राजकारणात येऊन त्याला त्या ठिकाणून उभं करावा असा निर्णय घेतला। ज्यावेळी हे सांगण्याकरता मी आणि छोटूभैया दाकरस गंगाधररावकडे गेलो त्यावेळी सरिता बहिणी आणि दोघांना मिळून आम्ही सांगितलं की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की देवेंद्रनी राजकारणात यावं आणि यावेळी श्रद्धानंद पेठ वार्डातली तुमची जी नगरसेवकाची जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवावी। त्यावेळी ते असं म्हणाले की माझी काही हरकत नाही आहे, पण याचा निर्णय देवेंद्रने घ्यावा। मी नेहमी ही गोष्ट याकरता सांगतो की आजकाल आई वडील म्हणतात की माझ्या मुलाला तिकीट द्या। आई वडील मुला मुलींचे तिकीटं मागतात, बायकोला तिकीटं मागतात, याच्या प्रथा परंपरा सगळ्याच पक्षात आहे। पण या केसमध्ये देवेंद्रजीला राजकारणात आणून तिकीट द्यावं असं त्यांच्या परिवारातल्या आई किंवा वडिलांनी कोणीही मागणी केली नाही। आम्ही पार्टी म्हणून विचार केला आणि त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना विनंती केली की देवेंद्रला राजकारणात आपण द्या। आणि त्यामुळे हा फरक आहे की या ठिकाणी पार्टीने ठरवलं आणि त्यानंतर देवेंद्रशी चर्चा झाली। देवेंद्र त्यावेळी महानगरपालिकेमध्ये श्रद्धानंद पेठ वार्डातून निवडून आले आणि त्याच नंतर जनता युवा मोर्चाची अध्यक्षपदाची जबाबदारी पण त्यांना मिळाली। याच काळामध्ये नागपूर विद्यापीठाच्या ग्राउंडवर आपलं विशाल भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन झालं। मी त्या काळामध्ये गंगाधररावांच्या निधनानंतर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमधून मला सीट मिळाली। मी आमदार होतो आणि महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी होतो। त्या अधिवेशनाची जबाबदारी आल्यानंतर त्या अधिवेशनाचा प्रमुख म्हणून देवेंद्रला जबाबदारी दिली आणि त्यावेळी सगळ्या देशातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते। काम करत असताना एक फार मायन्यूट गोष्ट आहे ती सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे। ज्यावेळी आम्ही सर्वे केला त्यावेळी दक्षिण नागपूर आणि पश्चिम नागपूरमध्ये आपल्याला यावेळी सीट निवडून येण्यात कठीणाई आहे असं सर्वेमध्ये दृष्टिक्षेपात आलं। त्यावेळी मोहन मते दक्षिणचे आमदार होते आणि देवेंद्रजी पश्चिम नागपूरचे आमदार होते। मी आल्यानंतर त्यांना बोलवून एकट्यात बोलवून हा सर्वे सगळा दाखवला आणि मी म्हटलं असंच राहिलं तर आपल्याला निवडणूक जिंकणं कठीण होईल। मी मोहन मतेंनाही पण हे दाखवलं की असेशी पब्लिककडला सर्वे आलेला आहे। देवेंद्रजींनी मला सांगितलं की आता माझ्या लक्षात आलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका। त्यांनी 3-4 महिने मेहनत घेतली आणि वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचं मोठं संमेलन घेतलं आणि त्या संमेलनाकरता त्यांनी पूर्ण ग्रासरूटपर्यंत मेहनत केली आणि त्या संमेलनानंतर पुन्हा एकदा जनतेचा विश्वास त्यांनी मोठ्या प्रमाणावर निर्माण केला आणि त्यानंतर पुन्हा ते पश्चिम नागपूर विधानसभेत निवडून आले। ते निवडून आल्यानंतर विशेषतः गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली विधानमंडळामध्ये एक तरुण अभ्यासू उत्तम संसदपटू म्हणून त्यांची कामगिरी अतिशय अविस्मरणीय राहिलेली आहे। महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या मागासलेपणाचा प्रश्न असो, अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असो, या सगळ्यांमध्ये त्यांनी अतिशय उत्तम काम केलं।